सो हे गाईज फायनली आम्ही पोहोचलेले इंदोर झूला. गाईज तर हे तिकीट आम्हाला भेटलेलं आहे इंदोर झूचं आणि ते QR कोड आहे. असं तर झेब्राला आजपर्यंत डिस्कवरीमध्ये बघितलं होतं, आता एकदम लाईव्ह बघू. 1 आहे 2 आहे आणि ओ पिल्लू भाई किती भारी दिसतंय. सर्वात मोठा सरडा दाखवतो आता तुम्हाला. मी त्या रॅबिटच्या पिल्लूला पकडणार होता, मध्ये गेला, म्हटलं नको आधीच प्राणी संग्रहालय कुठून साप वगैरे येईल आणि डचून चालला जाईल. तर लक्षच गेलं नाही माझं हिरवेवाल्याकडे, दिसतच नाही तो. मकाव नाही हात बी नाही. तर गाईस आता आम्हाला बघायचे खूप प्रकारचे साप नाही ना, त्यासाठी आम्हाला तिकीट घ्यावं लागलंय. हे पण टायगर आहे पण हे लहान वाटतंय मला, जे की पाण्यात खेळतंय. हा बरोबर लहान आहे, त्यांचे पिल्लू आहे. कुठला हो काय दिसतोय रे पारतो. खेळतोय. राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप्स तुम्ही सर्व छान असतील. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. गाईस लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं की आम्ही इंदोरला आलेले आणि राजवाड्याकडे गेले होते. सराफा गल्लीमध्ये खूप एन्जॉय केला, म्हणजे तिथे ना वेगवेगळे पदार्थ आम्ही खाल्ले आणि खूप काही नवीन बघितलं. तिथे जाऊन फेमस लोकांना बघितलं, म्हणजे असं जे रीलने फेमस झाले होते ते. आणि आजचा सीन आहे आमचा, आम्हाला आज जायचं आहे इंदोर झूमध्ये, जिथे सर्व म्हणजे प्राणी संग्रहालयमध्ये. सो इथे आल्यावर ना मला झूमध्ये जायची खूप इच्छा होते, बिकॉज लहानपणीपासून जेव्हा मी इथे आलेला आहे मी इथे आलेला आहे ना तेव्हा मी झूमध्ये गेलेला आहे. सो अजून मला इच्छा आहे की झूमध्ये जाऊ. सो आता आम्ही झूमध्ये चाललेले. माझ्यासोबत आहे आणि पप्पा आहे. आणि काहीच आम्ही फायनली घ्यायला आलो होतो बेबेंना, आणि आज बेबेंना घेऊन आम्ही पुन्हा चाललेले जळगावला. कसं वाटलं बेबे इथे 15 दिवस राहून तुम्हाला? छान वाटलं. मग आता इथेच राहायची इच्छा आहे का? एकदम छान वाटलं. हा ना, हे ना हे या आजी मम्मींच्या नाही, या आजी ना बेबेंच्या मम्मी. पण वाटतं का तुम्हाला की माय लेकी म्हणून दोघी असं वाटतं का? बिलकुल नाही ना, असं बहिणी टाईप वाटतं ना, असंच वाटतं. ते वाटतच नाही आजी तुम्ही मम्मी आहे म्हणून. तुमचं किती वय आता? 89. आणि तुमचं? 25 तारखेला झालं ना वाढदिवस. हो का? नाही, आणि तुमचं काय? 72. किती वर्षाचा फरक आहे तुमच्यात? 17. 17 वर्षानंतर तुम्ही पण आजी सारखे होऊन जातील. चलायचंय का जळगावला की थांबायचं इथे? काही इच्छा होते थांबायची? नाही का? बघा आजी बघा. चलायचंय का थांबायचंय म्हटलं? चलायचंय. बघा थांबत नाही तुमच्याकडे. गाईस आता आहे ना आम्ही झू साठी निघताय, पण आता आमच्यासोबत अथर्व येत नाही, बिकॉज त्याला निघायचंय कॉलेजसाठी सिहोरला. म्हणजे सिहोरकडे तिथं कॉलेज आहे, तो उद्यापासून सुरू होतंय, तर त्याला तिथे जायचंय. आज निघतोय, आमच्यासोबत काही येत नाही तो. हे आहे पप्पांचे मामा, ज्यांना तुम्ही आधी पण भेटलेले. 2 वर्ष आधी तुम्ही ब्लॉग मध्ये आले होते. आणि बघा किती सारखे दिसता पप्पा आणि मामा, किती सारखे दिसता. आणि माझी आजी लागते, पप्पांची मामी लागते. हा, हे आपण आपल्या खानदेशच्याच आहे आजी तुम्ही, बरोबर ना? खानदेशी इंदोर मध्ये. हो, खानदेशी इंदोरला आलेले. कसं वाटतं मग इंदोरला राहून? एकदम बढिया. छान वाटतं. ते हा ना, जळगावची शेवभाजी खातोय. बघा किती उलट झालं, म्हणजे इंदोरचे जळगावला आले आणि जळगावचे इंदोरला आले. हा. आणि शेवभाजी आणि बढिया सोयाबीनची भाजी खातोय मी जळगावची. सत्यब्रह्माची. हा, तिकडची सर्वांना आवडते शेवभाजी. सो हे गाईस फायनली आम्ही पोहोचलेले इंदोर झूला. पप्पा आणि कार पार्क करताय आणि इथे दुनियाभरची गर्दी आहे भाई. बघा ना किती भयंकर गर्दी आहे. आणि हे आहे इंदोर झू. आधी तिकीट काढू, त्यानंतर मध्ये जाऊ. जास्त महाग तिकीट नाही आहे, 10-20. आधी जेव्हा मी आला होता तेव्हा तेच होतं, 10 ते 20 रुपये. आता बघू काय. इंडियन सिटीजन 20 रुपये, फॉरेनर 100, स्टील कॅमेरा पॉइंट अँड शूट 50, DSLR कॅमेरा तो तर आपल्याकडे आहेच नाही, तर याला आपल्याला फक्त 60 रुपये द्यावं लागतील. म्हणजे 3 जणांचे 60 रुपये. अजून पण 30 प्राईज आहे.
गाईस तर हे तिकीट आम्हाला भेटलेलं आहे इंदोर झूचं आणि ते QR कोड आहे. QR कोड कशासाठी ते नाही माहिती, पण तिकीट इथे लिहिलेलं आहे. 3 तिकीट 20 रुपयाचं एक आहे, 60 रुपयाचे 3. आता भयंकर उन्हामध्ये उभं राहावं लागेल कमीत कमी 5 मिनिटं तरी. हे बघा लाईन किती मोठी इथे आणि वरतून हे ऊन सूर्यदेवता. फायनली आम्ही एंटर केलेले आता झू मध्ये आणि चला आता बघू वेगवेगळे प्राणी, वेगवेगळे पक्षी. इथे कोण आहे? मिरकट. पार्थला वाटलं इथे टायगर आहे. टायगर आहे ना, अशा मोठ्या ओपन स्पेस मध्ये राहतो, पिंजऱ्यात बंद नाही ठेवत त्यांना. असं तर झेब्राला आजपर्यंत डिस्कवरी मध्ये बघितलं होतं, आता एकदम लाईव्ह बघू, ते पण 10-15 फुटांवर फक्त. बघा आमच्या समोरच आहे. ओय वरती मोर आहे आपल्या. हा पहा, हा मोर आहे. इथे 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 बघा, इथे पण आहे. कुठे? मोर मोर. हे किती मस्त दिसतोय तो बसलेला वरती मोर. बोलला होता ना तुम्हाला एकदम जवळून झेब्रा दाखवतो. इथे होतो, हाय झेब्रा. 1 आहे, 2 आहे आणि ओ पिल्लू. भाई किती भारी दिसतंय तुझं पिल्लू. चालला जाऊ का पार्क मध्ये पिल्लूला हात लावायला? अशी इच्छा होते ना आता मध्ये जाऊन या पिल्लूला हात वगैरे लावून. एवढं म्हणजे एवढं भारी वाटतं आणि तो झोपलेला आणि एवढा छोटासा झेब्र्याचा पिल्लू. असं वाटतं डायरेक्ट हात लावून मस्त असं लाड करू त्याचे. या पिंजऱ्यामध्ये ना घोरपड आहे, या केज मध्ये घोरपड आहे गाईस. घोरपड मला दाखवतो इकडे बघा. घोरपड बघायला. हा हात लाव म्हणे. सापासारखी जीप आहे तिची. सर्वात मोठा सरडा दाखवतो आता तुम्हाला. असं वाटतं झोपेत येतो, पण किती मोठा आहे. ये सरडा. सरडा समजला असेल त्यांना. गिरगिट म्हणतात. गिरगिट. आपण सरडा म्हणतो ना. झेब्रा सारखं. झेब्रा सारखं नाही, याचा आहे ना माटी कलर आहे आणि नंतर ब्लॅक आहे. धुतल्यावर चल आता आम्ही चाललेले गाईस पक्षी विहार मध्ये. पण इथे एकाचं तिकीट आहे 30 रुपये. म्हणजे झू मध्ये येऊन पण तिकीट आहे या घराचं, आपलं पक्षी विहारचं 30 रुपये पर पर्सन. लेट्स गो, जाऊया. तिकीट आहे 1, 2, 3. पाणी बॉटल बाहेर ठेवावं लागेल. हा बिना लेबलची आपले ठेवून दे. काय दम लागतोय पण सरकवायला. पण जाऊ द्या. पुढे पक्षी. ओ पक्षी, पक्षी कुठे? पक्षी. अच्छा समजलं समजलं. वरती नेट लागलेली, उडायला नको पक्षी म्हणून. काय दिसलं ना? खरगोश. अच्छा, अरे हा वेगळ्या प्रजातीचा खरगोश आहे. त्याच्या पिल्लू सोबत आहे तो. किती मस्त आहे यार. ते बघा. गेला गेला गेला. हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी, म्हणजे लव बर्ड्स इथे. आणि कोकाटेल तिकडे पण आहे, तिकडे त्या साईडला. म्हणजे ओपन ठेवलेलं आहे, यांना खूप मोठी जागा दिलेली फिरायला. तिकडे लव बर्ड्स आहे. तसं इथे पिंजऱ्या वगैरे मध्ये ठेवता ना त्यापेक्षा. आणि इकडे इकडे वरती कोकाटेल आहे आणि लव बर्ड्स आहे लाईनीत. हा भाई हे पूर्ण लाईनीमध्ये बसलेले इथे झोपलेले. हा ऑस्ट्रेलियन आहे, नाही आफ्रिकन आहे. हा आफ्रिकन आहे. मी त्या रॅबिटच्या पिल्लूला पकडणार होता, मध्ये गेला. म्हटलं नको, आधीच प्राणी संग्रहालय कुठून साप वगैरे आणि डचून चालला जाईल नको. त्यापेक्षा काय हा का स्टॅच्यू का? हा नाही नाही नाही, डोळे हलताय त्याचे, डोळे हलताय. ओरिजिनल आहे. मोठे मकाव आहे. आणि इकडे एक हा बघायला भेटलाय, याचं नाव नाही माहिती, पण ते मकाव आहे ना नीट दिसत नाही, ऊन पडते त्यांच्यावर तर काळं काळ येते. मतलब वरती गेल्यावर दाखवेल. इकडे पण
छान आहे. मकाव सारखेच आहे पण एक थोडे छोट्या साईजचे आहे. हे बघा. आणि इकडे लव बर्ड्स, खारुताई आणि रॅबिट सगळे एक सोबत फिरताय. तुम्हाला मी तेव्हा दाखवला सर्वात मोठा गिरगेट म्हणजे की सरडा, पण इथे तो तिथे बंद होता. इथे बघा, इकडे आमच्या समोर आहे. ऑरेंज कलरचा आहे तो, ऑरेंज आणि येल्लो मिक्स आहे. इकडे पण ऑरेंज कलरचा आहे. ये हात लगाने देते, लावायचा हात. फार त्याच्या पूछला हात लावतो आधी. ते बघा ते काका लाईफ नाही इतकी हिंमत नाही आहे. पप्पा तुम्ही लावा, काही करणार नाही. तर लक्षच गेलं नाही माझं हिरव्यावाल्याकडे, दिसतच नाही तो. ये कलर चेंज करते क्या भैया? नाही क्या? पप्पा सरड्याला हात लावताय, गिरगिटला. तू लाव. घरात मी पाळला एवढा घाबरतो आणि ते सरड्याला हात लावतो. या प्राणी पहार मध्ये ना एवढे मस्त मस्त पक्षी आहे ना, पण काय आहे ना ते झाडावर जाऊन बसलेले आणि खोल म्हणजे डीप मध्ये जाऊन बसलेले ते. आणि मोठे मोठे मकाव आहेत ते पण दिसत नाहीये, अर्धी ते मध्ये गेले त्यामुळे. इथे काय उडाला. हे पण आहे ना फॉरेनर बर्ड्स आहे, सगळे फॉरेनर्स आहे. इंडियातले एक पण नाही यातले, सगळे फॉरेनर्स आहे. फायनली इथे आहे मकाव, ज्यांची मी वाट बघत होता यार केव्हा जवानी केव्हा तुम्हाला दाखवू. दोघी रेड आहे आणि तिकडे बघा हा अजून एक मकाव आहे, तो येल्लो आणि ब्ल्यू आहे. किती मस्त दिसतंय अरे. मला इच्छा होती मकावला हात लावायची, खरंच देवाने ऐकून घेतलं. हे पा मकाव हात लावा. नाही हात बी नाही. मला वाटलं हात लावता येतील काही चांगलं, काहीच नाही, हात पण नाही लावू देते. लगेच बघतोय तो पोपट वेगवेगळ्या कलरचा. नको नको. गाईस खरंच सांगतोय ना, इथे येऊन हे 30 रुपये वर्थफुल आहे. म्हणजे ना पैसे वसूल होऊन जातात. एवढ्या जवळून तुम्हाला मकावचे दर्शन होतं आणि फोटो काढायला भेटतं त्यांच्यासोबत. आम्ही खूप फोटो काढले आणि व्हिडिओ पण काढले. आणि इथे ना काय इथे क्रॉस वरी भाई फर्स्ट टाइम बघतोय मी. तिथे शामरुक आहे, इथे क्रॉस वरी आहे. तर हे ते कॅशोवरी. त्यांचं जे मान आहे आणि जे फेस आहे ते एकदम वेगळं आहे. मी पहिल्यांदा बघतो आयुष्यात असा कोणता, काय म्हणणार आहे ना, पक्षी शामरुक आहे. आणि शामरुकने ना एकदा माझी पॅन्ट पकडून घेतली होती, सोडतच नाही होता. पप्पा एकदा माझी पॅन्ट पकडून घेतली होती नट्टा शामरुकने कुठेतरी आर्यन पार्कला जळगावला. तेव्हा ना म्हणजे असे होते शामरुक, त्यांनी माझी पॅन्ट पकडून घेतली, मी घाबरून गेला होता. किती 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 छोटं आणि बारकं माकड आहे. मग कुठे माकडच आहे ना काही, पण काय म्हणजे वेगळ्याच प्रजातीचे माकड. स्क्विरल मंकी काय प्रजाती आर्यनची पण. मार्मोसेट माकड, माकड नाही आहे, मार्मोसेट मीन्स काहीतरी पक्षी नाही, प्राणी आहे. मार्मोसेट बघा लगेच बघतोय तो. हा हे नाही इकडे. मोठा आहे, याच्यावर बसून पडू पण शकता आपण. आपलं वजन आरामात झेलून गेलतो. इथे एक आणि आज झोपलेला आहे. इथे उठ रे.
या आ आ आ अजून काही प्रकारे आवाजाचे. तर गाईस आता आम्हाला बघायचे खूप प्रकारचे साप स्नेक. तर ना त्यासाठी आम्हाला तिकीट घ्यावं लागलंय. 3 जणांचं तिकीट आलेले 15 रुपये, म्हणजे की तिघांचं मिळून 15 रुपये, एकाचं 5 रुपये. आणि ते जे सापाचं आहे ना ते इथून जावं लागतं मध्ये, आणि एवढं मोठं इकडून बाहेर निघायचं. खूप प्रकारचे साप आहे, मम्मी तर आलीच नसती. सो लेट्स गो, साप बघूया. आणि खूप प्रकारचे साप आहे, 1 2 3 4 असे वेगवेगळे कंपार्टमेंट केलेले. पण कुठे दिसत नाही दादा साप. दादा कुठे? हो दिसला. हां इकडे इकडे. हां तेच ना, काय कलर चेंज केलेला आहे त्याने. आता आम्ही बघताय बर्मिश पायथन. तिकडे एक व्हाईट इकडे आणि एक तिकडे झोपलेले दोघी बर्मिश पायथन. जेवढे पण साप आम्ही बघताय ना सगळे मध्ये जाऊन झोपलेले. एक पण असा नाही की तो आमच्या पुढे झोपलेला आहे. सगळे मध्ये जाऊन घरात जाऊन झोपलेले. ओ भाई फायनली एकदम जवळून बघायला भेटला रेड सँड बोआ. इकडे एक आहे झोपलेला, तिकडे एक आहे, तिकडे मध्ये पण आहे. हा ना वायपर बघायचं आहे का? किती क्यूट आहे ना दिसायला. कलर तिचा मस्त आहे. आणि त्याने त्याची स्किन इथे काढलेली आहे बघा. स्किन आतमध्ये पण आहे खूप. हो सगळ्यांनी त्यांची स्किन काढलेली बघ. ही स्किन आहे आणि ते मध्ये झोपलेले आहे. अरे नाही ना रे दादा, रसाले. ओ तो बघ तो भिंतीवर सडलेला आहे तिकडे, तो कोपऱ्यात. हा बघ भिंतीवर सडलेला आहे. कड किलबॅक हे पाण्यामधले. इथे पण एक आहे. हे साप जरा ऍक्टिव्ह आहे, म्हणजे काहीतरी हालचाल तरी करताय. सगळे बाकी आडशी झोपलेले, बाकी तिकडचे सगळे झोपलेले. गाईस आम्ही खूप साप बघितलेले आणि काही काही साप असे होते ना सगळे मध्ये झोपलेले होते. तर काही जास्त बघता नाही आले. बाकी जे असे एकदम जवळ फिरत आहेत त्यांना कॅप्चर केलं. आता मिठ्ठू एक मिनटं, आता ना आम्ही बघायला आलेले पहाडी पोपट. हे पहाडी पोपट आहे जे की बोलता. मिठ्ठू मिठ्ठू बोलतोय. मी घेणार होता आपण म्हटलं जाऊ दे यार, कसं ते चांगलं नाही वाटत. बघा सगळे चपट्या तोंडाचे मगरमच्छ. यांचं तोंड असं काय काय माहिती यार. तोंडाने श्वास घेतो वाटतं. हा इकडे एक पाण्यामध्ये आंघोळ करतोय. बाकी सगळे झोपलेले आळशी. ओ त्यांचे पिल्लू आहे. मला वाटलं झाडाच्या फांद्या पडल्याय की काय. त्यांचे पिल्लू तिकडे इकडे. भाई किती जणांना जन्म देऊन दिला यांनी. पिकॉक आपला राष्ट्रीय बर्ड पिकॉक इकडे तिकडे. ओ तो बघतो मस्त पिसारा काढलेला आहे त्याने. हाय काय सुंदर दिसतोय. हे सांबार त्यांचा वडा कुठे काय माहिती. म्हणजे की आपले डिअर वगैरे हरिण डिअर हे कॉमन आहे, दिसत राहतं. आपण जरी जंगला म्हणजे रोडाने जात असलो ना आपल्याला कॉमन दिसतील रोडावर कोणत्याही जंगलामधून जाताना. अरे दिसत आहे. चांगले मगरमच्छ बघायला भेटले ते एकदम वेगळे होते. हे बघा हेच मगरमच्छ बघत आलेले. तोंड बघ तुटलंय ते. हा रे त्याचं तोंड तुटलेलं आहे बिचाराचं. हिप्पोपोटॅमस पाण्यामध्ये आंघोळ करतोय तो. आज संडे ना सगळेजण उशीर आंघोळ करताय. मग हा पण उशीर आंघोळ करताय. मग पेंट स्टॉक असं वाटतंय कोणत्या तरी क्रिकेटरचं नाव घेतोय. पेंट स्टॉक हे पक्षी आहे. गाईस लिटरली पाऊस पडायला लागला. आम्ही तेव्हा आले होते ना
10 मिनिटं आधी ते ऊन होतं, आता डायरेक्ट पाऊस पडतो एकदम जोरात. पण झाडाच्या खाली आम्ही सेफ. पॅन्ट स्टॉप असं वाटतंय ना, मी कोणतं काही क्रिकेटरचं नाव घेतोय, पॅन्ट स्टॉप. गाईस या आम्ही ओले झाले पूर्ण. आणि ना हे पहिलं झू बघतोय, या झूमध्ये माणसांना ठेवलेले लोक शेडच्या खाली थांबलेले ते पावसाने वाचायला. पण ऑलमोस्ट लोक इथे ओले झालेले, आम्ही पण झाले. म्हटलं काय आता ऑप्शनच्या दुसरं. चला आमच्या मागे बघ किती मस्त प्लेस आहे, असं वरतून सर्व झाड आहे आणि त्यामधून जायचं एकदम भारी वाटतं. असं जर बघितलं ना कुठे जायला मस्त मजा येते. व्हाईट टायगर आहे गाईस, जो की मध्ये बसलेला आहे मस्त इकडे. 2 आहे ना, व्हाईट दिसतच नाही हा मला, नॉर्मलच वाटतोय. व्हाईट टायगर आहेच नाही हा, नॉर्मल आहे. घाबरला घाबरला तो. अरे आम्ही तुला घाबरता, तू काय दुसरा नाही घाबरतो रे. मला बघा तिकडे 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 इकडे इकडे मित्र, इकडे इकडे इकडे. हा नॉर्मल कुठे कुठे झाडाच्या मागे. ओ दिसला व्हाईट टायगर. शेरनी वाटतं, हा शेर आहे की शेरनी, आय थिंक. गेला पण खेळतोय वाटतं तो केव्हाचा. खेळतोय हा भाई. हात तर बघ हा केवढा आहे, कसा दिसतोय हा. तेरी वॉक तेरी टॉक बरी ग्रँड आणि तू फॅशन. ते पण टायगर आहे, पण हे लहान वाटतंय मला, जे की पाण्यात खेळतंय. हा बरोबर लहान आहे, त्यांचे पिल्लू आहे 3-3. किती भारी येते. बघ रे पार्थ. बघितलं का, मम्मी पप्पा आहे जरा पण पोरांकडे लक्ष देत नाही. पोरं पाण्यात जाता आणि स्वतः मस्त झोपलेले राहता. कुठे फिरताय ते त्यांना पण माहिती नाही की त्यांचे पोरं कुठे मस्त आळशी सारखे झोपलेले ते मम्मी पप्पा. अरे इथे आहे लायन, जंगल का राजा. मादी मादी मादी. तो तिकडे नर आहे, हा नर आहे, मादी वाटतं. पळत होती. आता बघा नीट दिसतंय. आता यांचे पोरं कुठे आता काय माहिती, त्यांनी पण सोडून दिला का काय माहिती त्यांना. ते कुठला हो काय दिसतोय रे पार, तो किती मोठा दिसतोय. अरे काय माणूस आहे. झोपला आळशी. भर पावसामध्ये आम्ही इंदोरचा झू फिरले आणि आता हलका एकदम थेंब पडतोय पाऊस. आज आम्हाला पुन्हा जळगावला जायचं होतं, पण कॅन्सल केलं. उद्या सकाळी निघणार आहे, बिकॉज रात्रीची ड्रायव्हिंग असते ना ती एवढी सेफ नसते. सो उद्या सकाळी लवकर निघणार आहे 5-1 वाजता बिना आंघोळ करता. एलिफंट आहे इथे. एकच आहे का? एकच आहे. खेळतोय तो. खेळतोय आगाऊ दिसतोय. खाजवेल होतं, खाजवेल आता तो तिच्या कानाला खाजवेल किंवा पाठीला खाजवेल तो. आपण आहे ना हे सगळे एनिमल्स बघता, पण यांचा आहे ना आवाज निघायला पाहिजे, मग अजून भारी फील होतं की हा यार आपण बघितलं यांना खरं मध्ये. आता जसा एलिफंट आहे ना, त्याने एकदम जोरात आवाज काढायला पाहिजे, मग मजा येईल. टायगरने पण काढला आणि लायनने पण नाही काढला. आणि इकडे आहे भालू. दोन आहे आणि त्यांच्यासाठी ते खेळायला लावलेलं आहे. मी ना जेवढे पण बघितले आता मोठे प्राणी, लायन, टायगर आणि लोंबडी वगैरे, ते ना असे मध्येच बसलेले, जसं की हे बसलेले. तसंच हत्तीसारखं नाही की हालचाल करता इथे तिथे फिरू, सगळे एका ठिकाणी बसलेले. आळशी खूप. एक इकडे खाली आहे. हात लावू का? ओळखलं का? आम्ही होते इथे टोटली 3.5 तास आणि ना खूप मजा आली. कमीत कमी 3-4 किलोमीटरचं आम्ही असेच फिरले आणि खूप पाय दुखताय आमचे. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नसेल तर सबस्क्राईब करा. भेटतो तुम्हाला लवकरच न्यू ब्लॉगमध्ये. जय श्री राधे. बाय बाय.